स्वागत आहे तुमचे चाणक्य नीतीच्या या व्हिडिओमध्ये। चाणक्य नीती म्हणजे स्वतः आचार्य चाणक्य यांचे मार्गदर्शन। या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 15 आणि 16 बघणार आहोत। इतर अध्यायाचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। ज्या माणसाचे चित्त सर्व प्राणी मात्रांच्या ठायी दयायुक्त आहे त्याला लौकिक ज्ञान, मोक्ष यांची अथवा जटाधारण, भस्मलेपन अशा साधनांची काहीही आवश्यकता नाही। सर्वानुभूती दया हेच मोक्षाचे परम साधन होय। ज्या गुरुने शिष्याला एका अक्षराचा उपदेश दिला त्या गुरुच्या ऋणातून मुक्त होता येईल असे योग्य धन या पृथ्वीवर नाही। दुर्जन आणि काटा यांच्यापासून वाचण्याचे दोनच मार्ग आहेत। एकतर पायातील चपलेने त्यांचे मुख फोडणे अथवा त्यांचा दूर त्याग करणे। मलिन वस्त्र धारण करणारा, दातांवर मळ साठलेला, खादाड, दुष्ट भाषण करणारा आणि सूर्याचा उदय आणि अस्ताच्या वेळी झोपणारा माणूस जरी स्वतः चक्रपाणी म्हणजे विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून जाईल। माणूस धनहीन झाला तर त्याला त्याचे मित्र, पत्नी, सेवक तसेच नातेवाईक सोडून जातात। तो जर पुन्हा धनवान झाला तर ते परत त्याचा आश्रय करतात। तेव्हा या जगात पैसाच खरा बंधू आहे। अन्यायाने मिळवलेले धन 10 वर्षापर्यंत टिकते। 11वे वर्ष लागताच ते त्याचा इतर धनासकट नाश पावते। मोठ्या माणसाचे अयोग्य कर्म सुद्धा योग्य ठरते, तर नीच माणसाने योग्य कर्म केले तरी सुद्धा ते अयोग्य ठरते। बघा ना, अमृतपान चांगले पण राहूला त्याच्या नीचपणामुळे ते मारक झाले, तर अनुचित असे विषपान शंकर मोठे असल्यामुळे त्यांना ते भूषणास्पद ठरले। ब्राह्मण भोजन झाल्यावर शेष राहिलेल्या अन्नाचे भोजन ते खरे भोजन होय। परक्या माणसावर केलेले स्नेह ते खरे स्नेह होय। स्वकीयांवर स्वाभाविक स्नेह पशूंमध्येही असते। जी प्रज्ञा पाप करीत नाही तीच खरी प्रज्ञा होय, किंवा तेच खरे शहाणपण होय। तसेच दिखाव्याशिवाय केलेला धर्म हाच खरा धर्म होय। अज्ञानाने पारख नसल्यामुळे खरा हिरा टाकून काचेचा तुकडा मस्तकी धारण केला जातो, पण जेव्हा खरेदी विक्रीचा प्रश्न येतो तेव्हा जाणकार माणूस त्याचे बरोबर मोल करून काचेला काचेचे आणि हिऱ्याला हिऱ्याचे स्थान देतो। शास्त्रे अनंत आहेत आणि विद्याही बहुत आहेत, त्या मानाने आयुष्याचा काळ अल्प असून त्यात विघ्नही फार आहेत। तेव्हा जाणकाराने हंस जसा दूध पाणी यांच्या मिश्रणातून दूधच घेतो त्याप्रमाणे सर्व शास्त्र व विविध विद्या यातून सारभूत जे असेल तेवढेच ग्रहण करावे। दुरून आलेल्या, मार्गात दमलेल्या व कार्योद्देशा वाचून अतिथी समयी आलेल्या अतिथीचा वचनाधिकांनी सत्कार करून त्याला भोजन दिल्याशिवाय जो स्वतः भोजन करतो त्याला चांडाळ समजावे। 4 वेद, धर्मशास्त्र इत्यादी सर्व पठन करतात, परंतु आत्म्याला मात्र कोणी जाणत नाही। त्यांची अवस्था सर्व प्रकारच्या पदार्थात वावरून सुद्धा पाकरस न जाणणाऱ्या पळीप्रमाणेच नाही का? संसार सागर तरण्यासाठी ही ब्राह्मण रूपी नौका असून ती काष्ठनौकेच्या विपरीत आहे। जे या नौकेच्या अधोभागी बसतात ते तरतात, तर ऊर्ध्वभागी बसतात ते बुडतात। म्हणजे ब्राह्मणाविषयी जे नम्र असतात ते तरतात, जे कुरघोडी करतात ते बुडतात। केवळ अमृताचेच निधान, औषधीचा नायक, अमृतरूप शरीर असलेला व कांतियुक्त असा हा चंद्र सूर्यमंडलात गेल्यास अगदी निस्तेज होऊन जातो। तेव्हा दुसऱ्याच्या घरी गेलेला कोण माणूस अशा प्रकारे लघुता पावणार नाही? हा भ्रमर खरे तर कमळाच्या कोमल पाकळ्यांमध्ये राहणारा व कमळाचा मकरंद सेवन करून चांगलाच आळशी झालेला असा हा देववशात परदेशात आल्यावर त्याला कमळातील मकरंद न मिळाल्याने कुटज पुष्पामधील रसाला श्रेष्ठ मानून त्याचे सेवन करत आहे। लक्ष्मी सांगते की एका ब्राह्मणाने क्रोधाने माझ्या पित्याला म्हणजे समुद्राला पिळून टाकले आणि दुसऱ्या ब्राह्मणाने माझ्या पतीवर लत्तप्रहार केला। हे ब्राह्मण बालपणापासून आपल्या मुखात माझ्या वैरिणीला म्हणजे सरस्वतीला धारण करून श्रेष्ठत्व मिळवतात। तसेच प्रतिदिनी शंकराच्या पूजेच्या निमित्ताने माझ्या घरात छेद करतात। या सर्व कारणांनी मी खिन्न होऊन या ब्राह्मणांच्या घरी वास्तव करण्यास भीत असते। या संसारात अनेक प्रकारची बंधने असतात, पण त्यात प्रेमरूपी रज्जूंचे बंधन सर्वात दृढ असून ते तोडता येत नाही असे म्हणतात। पहा ना, लाकूड पोखरण्यास सुद्धा निपुण असलेला भ्रमर कमळात अडकला तर प्रेमामुळे कमलाच्या कोमल पाकळ्या भेदण्यास समर्थ होत नाही। चंदनाच्या वृक्षाचे तुकडे केले तरी तो आपला सुगंध त्यागत नाही। हत्ती वृद्ध झाला तरी आपली लीला सोडत नाही। ऊस यंत्रात घालून पिळला तरी आपली मधुरता सोडत नाही।
त्याचप्रमाणे कुलीन पुरुष द्रव्यहीन झाला तरी आपल्या उत्तम स्वभावास व गुणास टाकीत नाही. राधा कृष्णास म्हणते, हे कृष्णा, पृथ्वीवरील कोणता तरी एक लहानसा पर्वत तू सहज श्रमा वाचून बाहूंनी धारण केलास आणि एवढ्यावरून तुला स्वर्गात व भूतलावर गोवर्धनधारी या नावाने गायले जाते. आता मी त्रैलोक्यधारक जो परमेश्वर त्याला माझ्या स्तनाग्री सतत धारण करते, तरी या गोष्टीची गणना कोणीच करत नाही. जास्त भाषण करून काय उपयोग? पण हे केशवा, मला वाटते की लोकात जी कीर्ती मिळते ती पुण्यामुळे प्राप्त होते, पुण्या वाचून कीर्ती मिळत नाही. अध्याय 16. या संसाराच्या निवारणासाठी आवश्यक असलेले ईश्वरपद ध्यान आम्ही केले नाही. स्वर्गदार कपाडाचे विघटन करणारा जो धर्म तोही आम्ही संपादन केला नाही. नारीचे पुष्ट असते स्तनयुग्म व उरुयुग्म आम्ही स्वप्नातही अलिंगले नाही. अशा प्रकारे जन्माला येऊन आम्ही कोणतेच सार्थक केले नाही, तर केवळ मातेच्या तारुण्यवन छेदनासाठी कुठाराचेच काम केले. स्त्री ही एका पुरुषाबरोबर बोलत असते आणि त्याचवेळी लाडी हावभावांसह दुसऱ्याकडे पाहत असते आणि तिच्या हृदयात त्याचवेळी आणखी कोणाचे तरी चिंतन चालू असते. अशा प्रकारे स्त्रीची प्रीती एकावर असत नाही. जो मूर्ख माणूस मोहाने ही स्त्री माझ्यावर प्रेम करत आहे असे मानतो, तो तिच्या स्वाधीन होऊन क्रीडा पक्षांसारखे ती नाचवेल तसे नाचत असतो. खूप धन प्राप्त झाल्यावर गर्व न करणारा असा कोणी माणूस आहे का? नाही. विषयात सदा लोळणाऱ्या माणसाची संकटे कधी नाहीशी झाली आहेत का? नाही. स्त्रियांकडून ज्याचे मन नियंत्रित केले जात नाही असा कोणी पुरुष या जगात आहे का? नाही. राजाला सदैव प्रिय असणारा असा कोणी असतो का? नाही. काळाचा प्रकोप माहिती नाही असा कोणी आहे का? नाही. याचक असून गौरवास पात्र झाला असा कोणी माणूस असतो का? तोही नाही. दुर्जन माणसाच्या जाळ्यात सापडून सुद्धा मार्गी सुखरूपपणे गेला असा कोणी आहे का? नाही. सोन्याचे हरिण पूर्वी कोणी उत्पन्न केले नाही किंवा कोणी पाहिले नाही किंवा कोणी ऐकलेही नाही, तरी सुद्धा श्रीरामाला अशा हरिणाविषयी इच्छा निर्माण झाली. यावरून असे दिसते की विनाशकाळ आला की थोरासही विपरीत बुद्धी होते. केवळ उच्च आसनावर बसला म्हणून उत्तमता येत नसून ती अंगभूत गुणांमुळे येते. बघा ना, उंच इमारतीच्या शिखरावर बसला तर कावळा गरुड बनणार आहे का? मुळीच नाही. गुणांची सर्वत्र पूजा केली जाते, तशी पूजा संपत्तीची ती जरी कितीही मोठी असली तरी होत नाही. बघा ना, निष्कलंक अशा द्वितीयेचा कृषचंद्र जसा वंदनीय असतो तसा पौर्णिमेचा सकलंक पूर्णचंद्र वंदनीय असतो का? अन्य लोकांकडून ज्याच्या गुणांचे वर्णन केले जाते तो फारसा गुणवान नसला तरी गुणी ठरतो व मान्यता पावतो. पण जो माणूस स्वतःच आपल्या गुणांचे वर्णन करतो तो प्रत्यक्षात गुणांनी इंद्र असला तरी क्षुद्रता पावतो. रत्न हे स्वतः शोभते, पण ते जर सुवर्णासोबत आले तर आणखीनच शोभायमान होते. तसेच विवेकी माणसात असलेले गुण अधिकच शोभून दिसतात. निराश्रित माणूस गुणांनी जरी अगदी परमेश्वर तुल्य असला तरी त्याला कोणाच्या तरी आश्रयाची सोबतीची आवश्यकता असते. जसे रत्न जरी बहुमोल असले तरी त्याला सुवर्णाच्या कोंदणाची अपेक्षा असते. जे धन अतिक्लेशाने अथवा धर्माचे अतिक्रमण करून अथवा शत्रूला नमस्कार करून प्राप्त होणार असेल ते धन मला नको आहे. जी लक्ष्मी केवळ वधूसारखी म्हणजे उपभोगशून्य पण केवळ पालन केली जाणारी आहे तिचा काय उपयोग? पण वैश्यसारखी जी सामान्य असून मार्गस्थासही उपभोगता येते ती लक्ष्मी श्रेष्ठ होय. धनाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत व खाण्याच्या बाबतीत अतृप्त असे कित्येक प्राणी पूर्वी गेले, कित्येक जात आहेत व कित्येक यापुढेही जातील. म्हणजे विषयांचा किती जरी उपभोग घेतला तरी तृप्ती होणार नाही. तेव्हा त्यांचा त्याग करून ईश्वर भजनी लागावे हे उत्तम होय. सर्व दान व यज्ञ इत्यादी सर्व कर्मे नाश पावतात, परंतु सत्पात्री केलेले दान व सरानुभूती अभयदान ही दाने कधीही नाश पावत नाहीत. गवत हे हलके तर कापूस त्याहून हलका असतो. याच्या खातर कापसापेक्षाही हलका आहे, तर मग वायू त्याला का उडून नेत नाही असे विचाराल तर असे सांगता येईल की याचा हा अत्यंत हलका असल्याने तो आपल्याकडेही कसली तरी याचना करेल या भीतीने वायू त्याच्याकडे बघतही नाही. मानभंग करून घेऊन जगण्यापेक्षा प्राणत्याग करणे श्रेयस्कर होय, कारण प्राणत्यागाने क्षणमात्र दुःख होईल तर मानभंगाने प्रत्येक दिवशी दुःख होईल. चांगले बोलण्याने सर्व प्राणीमात्रांना संतोष होतो, तेव्हा सर्व लोकांस प्रिय असेल तेच बोलावे. अप्रिय बोलून दुखवू नये. गोड बोलण्यात का दरिद्रता असावी? संसार या कडवट वृक्षाची दोन फळे मात्र अमृतासारखी अत्यंत मधुर आहेत.
एक म्हणजे गोड अशी सुभाषिते व दुसरे म्हणजे सज्जनांची संगती. जन्मजन्मांच्या वेळी पुरुषाने दान, अध्ययन व तप यांचा अभ्यास केला असेल. त्या अभ्यासाच्या योगाने हा देही ईश्वरालाच वारंवार अभ्यासित असतो. जी विद्या केवळ पुस्तकात राहिली असेल व जे धन दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर प्रत्यक्ष कामाच्या वेळी माणसाला त्या विद्येचा किंवा त्या धनाचा काहीही उपयोग होत नाही. तर मित्रांनो, संपूर्ण चाणक्य नीतीचा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.